स्टार्ट. जय श्रीराम. मी नलिनी अमीन भवी. काव्यारंगामध्ये आज आपले अतिशय आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने स्वागत करत आहे. त्याचं कारणही तसंच आहे. आज पौष शुद्ध द्वादशी म्हणजेच 22 जानेवारी 2024, ज्या दिवशीची आपण खूप खूप वर्षापासून आणि खूप खूप वाट पाहत होतो, तो हा दिवस आणि ती शुभघडी आली. आणि आपलं दैवत प्रभू रामचंद्र अयोध्या नगरीमध्ये रामलल्लाच्या रूपाने पुन्हा विराजमान झाले. 2019 मध्ये अयोध्या नगरीमध्ये म्हणजे राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधले जावे असा निर्णय झाला आणि त्या दिवसापासून आपण सगळे अयोध्या नगरीतील राम मंदिराचे स्वप्न बघू लागलो आणि ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले. हा शुभ दिन त्यासाठी निश्चित केला गेला आणि संपूर्ण भारतवर्ष हे राममय झाले. अहो, भारतवर्षच काय, जगाच्या पाठीवर जिथे जिथे हिंदू आहे, सनातन धर्म आहे किंवा रामभक्त आहेत, तो सगळाच भाग, सगळं जग हे राममय होऊन गेलेलं आहे. मला किंवा आमच्या पिढीला राम कळला किंवा राम म्हणजे काय हे कधी कळालं, तर सुरुवातीला मी रेडिओवर गाणं ऐकायचे. लता मंगेशकर स्वरसम्राज्ञी त्यांच्या दैवी आवाजातून आम्ही गाणी ऐकली. पायो जी मैंने राम रतन धन पायो किंवा ठुमक चलत रामचंद्र. नंतर एक गाणं ऐकलं माणिक वर्मांच्या आवाजातलं, त्यात की हा कौसल्याचा राम आहे आणि तो कबीराचे शेले विणतो, एवढं आम्हाला माहीत झालं. त्यानंतर जो आम्हाला राम कळाला तो आमच्या आजी आजोबा जे आम्हाला गोष्ट सांगायचे, कधी आईवडील सांगायचे, ते वाल्मिकी रामायणातल्या रामाच्या कथा होत्या. त्यातून आम्हाला राम कळाला. त्या कथातनं काय कळालं की कैकई ही एक अतिशय वाईट दुष्ट आई आहे, रावण हा अतिशय क्रूर आहे, एवढं फक्त आम्हाला त्या बालपणाला कळालं. त्यानंतर जसं वय वाढत गेलं तसं आम्हाला रामायण जास्ती कळू लागलं आणि ते कळालं ते गदिमांच्या म्हणजे माडगुळकरांच्या गीत रामायणातून आणि बाबूजींच्या म्हणजे सुधीर फडके यांच्या दिव्य अशा आवाजातून ते आम्हाला कळत गेलं. त्यानंतर जे आम्हाला रामायण कळालं ते हे रामायण जे आम्ही ऐकलं ते आम्ही रेडिओवर ऐकत होतो. म्हणजे अगदी रेडिओवर रामायण लागलं की जीवाचा कान करून आम्ही ते ऐकायचं. आणि त्यानंतर जे आम्हाला रामायण कळालं तर ते म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायण या दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या मालिकेतून. आणि तेव्हा जे आम्ही ऐकलं ते रवींद्र जैन यांच्या आवाजातून. पुत्र कामेष्टी यज्ञाची पूर्तता झाली आणि राजा दशरथ आणि राणी कौसल्या ह्यांच्या पोटी रामलल्लाचा जन्म झाला. यथावकाश रामलल्ला मोठमोठे होत गेले आणि रामाची अनेक रूपं आपल्याला बघायला मिळाली की एक आज्ञाधारी पुत्र म्हणजे राम, एक आदर्श बंधू म्हणजे राम, एक वचनी म्हणजे राम, एक बाणी म्हणजे राम आणि एक पत्नी व्रताचं आचरण करणारा पुरुष म्हणजे राम. आणि जनतेसाठी तर तो एक आदर्श राजाच होते, हे चित्र आपल्याला बघायला मिळाले. त्याच वेळेला आम्हाला असं कळालं की शबरीची उष्टी बोरे ज्यांनी खाल्ली तर ते म्हणजे राम, तर ती उष्टी बोरे म्हणजे भक्ती आणि प्रेम ह्याचं प्रतीक होतं. त्यानंतर आम्हाला कळाला तो हनुमान कळाला. हनुमान म्हणजे काय, तर सेवक, केवळ सेवकच नाही तर निष्ठा आणि समर्पण, भक्ती, की जो पूर्ण राममयच झालेला आहे, की ज्याच्या हृदयामध्ये स्वतः रामचंद्र वास करतायत, असे ते हनुमानजी आम्हाला कळाले. पण मग आम्हाला खरंच राम कळाले का, राम म्हणजे नेमकं काय, राम समजला का, किंवा राम म्हणजे काय हे सांगता येणं शक्य आहे का. राम म्हणजे शक्ती, राम म्हणजे भक्ती, राम म्हणजे चैतन्य, राम म्हणजे जीवन, राम म्हणजे सजीवता, चराचरातील जागर म्हणजे राम, राम म्हणजे आनंद, राम म्हणजे स्फूर्ती, राम म्हणजे विश्वास, राम म्हणजे दिलासा, राम म्हणजे प्रेम, राम म्हणजे वात्सल्य, राम म्हणजे करुणा, राम म्हणजे दया, राम म्हणजे आदर्श, राम म्हणजे संयम, राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम राम, सच्चेपणा म्हणजे राम, स्थितप्रज्ञता म्हणजे राम, राम म्हणजे धर्म, राम म्हणजे आचरण आणि आज्ञाधारकता म्हणजे राम, सहनशीलता म्हणजे राम, निरंतरता म्हणजे राम, सर्वसमावेशकता म्हणजे राम. असे रामाचे किती गुण गावेत. तर राम म्हणजे केवळ हातात माळ घेऊन राम नाम जपण्याची गोष्ट नाहीये, तर राम म्हणजे जगण्याची एक थेरपी आहे. कसं जगावं, कसं नसावं, कसं असावं ह्याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे राम. आयुष्यात अडीअडचणी, संकट, सुखदुःख येतात, ती कुणाला चुकली आहेत.
जगण्याची धडपड असते, पुढे पुढे जाण्याची शर्यत असते, ताणतणाव असतात. अशा वेळी राम नाम म्हणजे एक जादूची कांडी आहे. निराशेमध्ये आशेचा किरण आहे. राम हा त्यावेळी आपला सखा होतो. तर ते कसा? तर रामाचं जे जीवन आहे, राम भले म्हणतात की अरे माझ्याही जीवनामध्ये 14 वर्षाचा वनवास होता, संकट होती, शत्रू होती, त्यांना तोंड द्यावं लागलं, सामोरं जावं लागलं. आणि हे शत्रू काही बाहेरचे नाही, कधी घरचेही असतात, आप्तस्वकीयही असतात, किंवा कधी कधी आपल्या स्वतःमधलेही असतात. आपल्यातली जी दुर्बलता आहे, आपल्यामधले जे निगेटिव्ह नकारात्मक विचार आहेत, हेही आपले शत्रूच आहेत. तर ह्यांच्यावर मात करणे म्हणजे राम. हा असा राम अतिशय कृपाळू आहे, दयाळू आहे. अहो असं म्हणतात ना, रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली, गोपतेही बनले बली यमुना तिरी गोकुळात. प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्यानंतर माकडं ही माकडं राहिली नाही, ती वानर सेना झाली की ज्यांनी सागरावर सेतू बांधला. आणि रामकृपा झाल्यानंतर शिळा सुद्धा सागरी तरल्या, म्हणजे दगड सुद्धा सागरामध्ये तरून गेले. मग आपल्या संसाररूपी सागरामध्येच आपल्याला तरून जायचं असेल तर काय करावं लागेल? तर आपल्यावर रामाची कृपा असायला हवी. आणि नसेल तर ती होण्यासाठी काय करायचं? रामकृपा व्हाया जाणं नाही धनाचे प्रयोजन, चरणी होता अनन्या तो त्याते सहाय्य करीशी. रामाची कृपा होण्यासाठी धन दौलत नकोय, सोन्या चांदीच्या वस्तू नकोय, भरजरी वस्त्र नकोय, हार तुरे नकोय, किंवा मिठाया पण नकोय. फक्त त्याला अनन्य भावे शरण जा, त्याच्या चरणी लीन व्हा, म्हणजे तो तुम्हाला सहाय्य करणारच. असा हा दयाळू आणि कृपाळू राम आहे. राम द्यावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा आहे. राम आपल्या सर्व राम भक्तांचा विसावा तर आहेच आहे, त्याचबरोबर ते एक श्रद्धास्थान आहे. राम म्हणजे विश्वास आहे. खरं तर आज पूर्ण भारतवर्षच अयोध्या नगरी झालेलं आहे. प्रत्येक मंदिर हे राम मंदिर भासू लागलेलं आहे. आणि प्रत्येक घराघरातून, गावागावातून राम नामाचे अतिशय प्रसन्न, आनंददायी, उत्साहवर्धक असे वारे वाहू लागलेले आहेत. तमाम जनता ही रामभक्तीच्या भक्तिरसात अखंड न्हाऊन निघालेली आहे. रामायणामध्ये 14 वर्षाच्या वनवासातून राम जेव्हा अयोध्येला परत आले, तो सोहळा आपण गाण्यांमधून किंवा दूरदर्शनच्या मालिकेतून पाहिलेला आहे की नगरवासियांनी गोमयाचे सडे घातले, रांगोळ्या काढल्या, गुढ्या उभारल्या, तोरणे बांधली. पण खरंच आपण भाग्यवान आहोत, आपलं काहीतरी नक्कीच पूर्व संचित आहे की आपण आज तोच आनंद, तोच उत्साह, तोच भक्तिरस आज आपण अनुभवतोय. आणि तेही याच देही याच डोळा. आणि मनोमन आपण सर्वजण अयोध्या नगरीला जाण्याचा संकल्पही करतोय. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने आपला संकल्प सिद्धीला जाईलच, जाणारच आहे. रामायणात सीता मातेला आपलं स्वत्व सिद्ध करावं लागलं, त्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली. आणि या कलियुगामध्ये अयोध्येत राम जन्मभूमी ही रामलल्लांचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी कितीतरी अभ्यासक, प्राच्यविद्येचे अभ्यासक आहेत, पंडित आहेत, संशोधक आहेत, विद्वान आहेत, संत महंत आहेत. यांना शेकडो ग्रंथ, पोथ्या, पुराणे यांचे पुरावे द्यावे लागले. म्हणजे ती पण एक प्रकारची अग्निपरीक्षाच त्यांना द्यावी लागली. आपल्या सर्वांना आठवतच असेल की 6 डिसेंबर 1992ला कारसेवकांना तिथे आपले प्राणही गमवावे लागलेले आहेत. आणि आज 550 वर्षानंतर त्या अभ्यासाला, त्या त्यागाला, त्या आहुतीला, त्या समर्पणाला फळ आलेलं आहे. म्हणजे 550 वर्षांची तपश्चर्या आज फळाला आलेली आहे. कोणत्याही ध्येयाचा ध्यास असणं, स्वप्न पाहणं आणि ते पूर्णत्वास येण्यासाठी मनामध्ये, हृदयामध्ये एक धग निर्माण ठेवावी लागते आणि ती जागृत ठेवावी लागते. ते म्हणजे काय असतं हे आज आपण सर्व भारतवर्षाने संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. आज समस्त हिंदू, सनातन धर्म, समस्त रामभक्त एकत्र आले, संघटित झाले आणि संघटनेची ताकद काय आहे ही आपण जगाला दाखवून दिली. आपले पंतप्रधान आदरणीय, वंदनीय नरेंद्र मोदीजी, ज्यांच्यामुळे हा दिवस, हा सोहळा सुफळ संपूर्ण झाला, त्यांना देशविदेशातील सर्व रामभक्तांच्या वतीने साष्टांग दंडवत आणि प्रणाम. स्वतः खुद्द किंवा म्हणजे रामलल्लांनाच असं वाटलं असावं की नरेंद्र मोदीजींसारख्या तपस्वी व्यक्तीकडून, युगपुरुषाकडून आपली प्राणप्रतिष्ठा व्हावी अशी त्यांनी मनीषा बाळगली असेल. असेल नाही याचं उत्तर होच असेल, असणारच.
नाही तर जवळजवळ 550 वर्षापूर्वी काळीज विछिन्न करणारा तो दिवस उजाडला. यवनांनी अयोध्येचा कब्जा घेतला. रामाचं शैशव, बालपण, बघितलेला वाडा अतिशय क्रूरपणे उद्ध्वस्त केला आणि ज्यांनी ज्यांनी त्याला विरोध केला त्यांची निर्दयपणे हत्या केली, त्यांना मारलं गेलं आणि अयोध्या नगरी उद्ध्वस्त झाली, निष्प्राण झाली, गतप्राण झाली. तिच्यामधला रामच गेला. विचार करा, माता कौशल्येला काय वाटलं असेल. अहो, राणी असली तरी ती एक माता आहे, आई आहे, मातृहृदय आहे तिचं. तिचं हृदय विभळ झालं, व्याकुळ झालं. एका ब्रह्ममुहूर्तावर कौशल्याला जाग आली आणि वशिष्ठ ऋषींनी जो भविष्यवाणी केली होती ती तिला आठवली की तुझ्याच रामाचं, रामलल्लाचं शिवसंवत्सर 350 अशा शोभन नावाच्या संवत्सरात पौष शुद्ध द्वादशीला तुझी अयोध्या पुन्हा सजेल. शरयू तीर पुन्हा आनंदाने नाचेल, गाईल आणि रामभक्तीने विभोर होईल. हर्ष आणि कर्म, हर्ष आणि उल्हासाचे वारे शरयूंमध्ये वाहून लागेल. ती भविष्यवाणी आज 22 जानेवारी 2024 रोजी प्रत्यक्षात अवतरली आणि तो शुभ दिवस, शुभ घडी आपण याच देही, याच डोळा अनुभवली आणि आपलं जीवन कृतकृत्य झालं. जय श्रीराम, जय श्रीराम.